कलावंतांचं पारखस्थान आणि कलावंतांचं बाहेरघर, कलावंतांना योग्य वागणूक देणारं गाव म्हणजे पळशी. पळशी आणि परिसरातील प्रिय तमाशा रसिक हो, या ठिकाणी आपल्यासमोर तमाशा चालू आहे. कैलासवासी शामराव पाचेगावकर आणि विठाबाई हवाम नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्राचे विजेत्या कैलासवासी हिराबाई कमले पाचेगावकर यांच्या आश्रयाखाली त्यांची चिरंजीवनी सुकन्या मास्टर जयश्री कुमार पाचेगावकर आणि नृत्यकार लतालंका पाचेगावकर या लोकनाट्य तमाशा मंडळाचा मानाचा मुलगा. तमाशा रसिक हो, तमाशाच्या रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही आपल्यासमोर सुरुवातीला छोटीशी पारंपरिक गणगवळण सादर केली. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तोच कार्यक्रम म्हणजेच हिंदी मराठी गाण्यांचा सदभार कार्यक्रम रंगबाजी. त्या मशीनचा धूर सोडू नकोस, बंद करून टाकते. इथून पुढचा कार्यक्रम आम्ही सादर करतोय आणि या गावात आल्यानंतर काय होतं आम्हाला काय माहित नाही. जेवढं अंगात रोम रोम असेल एवढं काय आठवण्याचा प्रयत्न करतोय, पण काय पेपरची छाया असल्यामुळं काय आठवत नाही, काय कळत नाही. असू द्या, आम्ही एवढे मोठे विद्वान नाही, मोठमोठे कलावंत या स्टेजवरती खेळून गेले. आम्ही तर 30-35 वर्ष मोठ्या तमाशात जरी काढली तर शर्यतीचा बैल असतो ना आवताचा बैल, याच्यात फरक असतो. आम्ही फक्त शर्यतीच खेळलो, आऊत कधी ओढलंच नाही. आणि या 10 वर्षात आऊत ओढायची पाळी आली. कसं तरी ओढतोय, माफ करा. दिग्गज माणसं आहेत, ज्ञानी माणसं आहेत, हुशार माणसं आहेत, कलावंतांची बारक करणारी माणसं पळशीत बोटाव मोजण्याची गावं राहिली आहे. आणि बोटाव मोजण्याची गावं राहून देखील आम्हाला तिथे जाऊन अभिमान वाटतो की असल्या मोठ्या रसिकांची सेवा करण्याची संधी आमच्या पदरी पडते. त्याबद्दल आम्ही खरोखरच पुण्यवंत आहोत. विनाकारण कोणाच्या नशिबात नसतं ते. जन्मोजन्मी बहुपुण्य केले, जन्मोजन्मी बहुपुण्य केले, तेव्हा त्या विठ्ठली कृपा केली, माझ्या पांडुरंगानं कृपा केली आमच्यासारख्या कलावंतांच्या वरती आणि आपल्यासारख्या थोर रसिकांची सेवा करण्याची मिळते. त्याबद्दल आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत. माझे मित्र सुहास कांबळे पाचेगावकर यांना बोलवून घेतो आणि त्यांना सूचना देतो. सुहास कांबळे पाचेगावकर. नमस्कार, बोला, काय विचार? यात्रेचा संपूर्ण विषय आपला झालेला आहे. बर, मीटिंग मध्ये आपण विषय मांडलाय. होय, कुठला तमाशा आणायचा, कुठला काय करायचं, सगळं आपण नियोजन केलंय. बरोबर आहे. फक्त जाणं गरजेचं आहे तिथं आणि त्या माणसांची गाठ घेणं गरजेचं आहे. म्हणजे कार्यक्रम ठरवायला जायचा आहे. आणि कार्यक्रम ठरवला, आपल्या पाठीमागच्या वर्षी आपण त्यांना तारीख सांगितलीच आहे. होय. कार्यक्रम ठरवलाय, पण यंदा कार्यक्रम तुम्ही कसा करायचा, काय नाही करायचा हे सगळं सांगण्यासाठी आणि आपण त्यांची गाठ घेतली की आपल्याबद्दल त्याच्या मनात आदर वाटतो आणि तारीखी फिक्स त्यांना बरोबर. समजते. तर असं करा, तुमचे या कमिटीतले लोक घ्या, तुमच्या बरोबर मी येईन आणि चालेल. ताबडतोब मी पावत्या फाळतो काम करतो. या. येतो. ओ तानाजी रांगोळेकर, नमस्कार. काय विचार आहे? बाबा रे, सालाबाद प्रमाणे आपल्या गावची यात्रा जवळ आलेली. मग आनंदाची बातमी आहे की. यात्रेची मीटिंग घ्यायचं या उद्देशानं आपल्याला बोलवलेलं आहे. बर, आपल्या दोघांच काम आहे का? नाही, सर्व पंच कमिटी बोलावून घ्या. असं ना, माझ्या जेव्हाचे जेवढे मित्र कोण? रुबाब शिंदेवाडीकर. ताबडतोब बोलावून घ्या. हो, नमस्कार. 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 काय काय बाबा, सांगा? यात्रेची मीटिंग घ्यायचं म्हणून बोलवलंय तुम्हाला. होय, होय. यात्रेत आपण तिघांनी यात्रा भरेल का? अरे बाबा, सगळी जुनी पंचवाडी, नवीन पंचवाडी आणि त्याशिवाय सर्व आपल्या गावातील तरुण मंडळ एकत्र करायला हवं. बर. या सगळ्यांची मीटिंग घेऊन एक यात्रा कमिटी नेमायला हवी, होय, म्हणून तुम्हाला बोलवलंय. तुम्ही तानाजीराव जरा यात्रेचा हिशोब करा. बर, मी 2 मिनिटात मित्र कुठे आहेत बोलवून घेऊन आलो. या ताबडतोब. बर, यात्रेची मीटिंग घ्यायचं हा. ही आज आपला निर्णय बरोबर होय, आहे. खरं आहे. गेल्या वर्षाचा काही शिल्लक आहे, म्हणजे शिल्लक बाकी शिल्लक आहे. त्याचे पैसे आपण ऍडव्हान्स द्यायला वापरू, इतर कामाला वापरू. चालेल. कोणाकडे आहे शिल्लक? आहेत, बँकेत आहेत, आपल्याकडे आहेत, सगळे आहेत. असं ना, हा, आले. बोला. पैशाची वर्गण चालू आहे. बर यात्रा भरगच करायची आहे. बर मी फोन केला गोरखला, बर, ताबडतोब ये बाबा, यात्रेचं नियोजन आहे. असं ना. हे लागले त्याच्या काय तर डोक्यात आहे. बर, यात्रेला पैसे जास्त मिळवायचे आणि कार्यक्रम जास्त ठेवायचे. एक लक्षात ठेवा, हा, तसं जर हे असेल, हा. 4 रुपये जास्त मिळवायचे असतील, हा. तो व्यापार लाईनला ना, त्याच्यामुळे त्याच्या पाठीमाग सगळा व्याप असतोय. तोच यायला लागला आहे. यायला लागलाय ना, बोलवून घेऊ का? येऊ द्या, ताबडतोब बोलवा. ए गोरख,
नमस्कार. राम राम. कुठं आहे पाचगावचे गोर? आता काय नाराज का होतो मला काय नाराज नाही, नवा फूट तुटला तर माग पुढे बघणार नाही. काय लागा पाच गावचे गोर तुला काय ऐकलंय का? माझं गाव आहे ना का पाचेगाव? माझं नाव आहे गोर. गोरख पाचेगावकर बोंबल. पाचगावकर. पाच गावांना मला समाज काढला रे. मग काय तो हलका गडे तो इकडे का गाठलाय तेवढं सांग. आता आय मला म्हणलं- हातात घेऊ देऊ नको. आय म्हणलेलं नाही म्या. काय यात्रेची मिटिंग काय सुहास पाचगावकर तुला भेटायला. आता आलीत काय? आणि मग काय चल बरं लवकर. चल ये. राम 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 राम. अरे तो ना गुळमट वासी तू गु खाल्लाच नाही रे. माया प्रेमानं मिठी मारून भेटायला लागलोय. बोलता बोलता काय बोललास तू? तुला चांगले बोलायचं नाही का? काय चांगलं बोललास? अरे तोंडाचा गुळमट वासी तू गुळ खाल्लाच नाही म्हणून. गुळ बनलाच होय. तुला काय वाटलं? मला जरा वेगळंच ऐकायला. काय का काय का? किंडवा नव्हे किंडामा. अरे गुळ काढते काय दोन्हीचा कलर एकच की. मग त्यानं महिनाभर खाऊ दे. तुमच्या दोघांचं चाललंय तुला काय आपली सभा नाही गेला काय? काय रे काय म्हणणं आहे? तुला काय माहितीये का? मग माहिती असल्याशिवाय मी आलोय का? काय माहितीये रे? सांग की. हा? म्हणजे मी सांगितलं तुला माहिती होणार आहे. मला काय माहित असणार आहे मग? अरे गावची यात्रा जवळ आली. तुम्हाला लाजा वाटा पाहिजे त्याला का? का रे? कशाला यात्रा भरवायला लागलाय रे? मग? तुम्हाला का वर्गण द्यायला खिशात पैसा नाही तुमच्या यात्रा भरवा उठलायचा. नाही हे बरोबर आहे. प्रत्येकाच्या बायकोनं उठायचं आणि माझ्या नावानं हळद घालायची लगाऊ. का बरं कशासाठी? अरे काहीतरी काम धंदा करायला का? घरात चटणी आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर पीठ नाही. बायका बरोबर तटाटा उपाशी मारायला लागले ते. अरे आम्हाला कामच कोण देत नाही. तुझं खरं आहे पण आम्हाला कोण? अरे उसाची उचल कोण आम्हाला देईल का? उसाची उचल घेऊ नका. मग? माझ्या डोक्याने जर तुम्ही चालला तर तुमचं संसारच चांगलं चाललं पाहिजे. तुझ्या काय डोक्यात प्लॅन आहे? मग पैसे मिळवायचा. मग मग काय करूया? चला तुम्हाला धंद्यावर बसवतो. आम्हाला धंद्यावर बसू म्हणजे आम्ही वाकत फिरतो. हा? तुझा काहीतरी गैरसमज झालाय. धंद्यावर बसवतो. काहीतरी धंदा काढून देतो. आपण धंदा काढून देतो म्हणजे काय धंद्यावर बसवतो. मग ते नाही धंदा काढून देतो. काय डोक्यात? व्यवसाय. व्यवसाय. तर तुम्ही धंदा कसला म्हणताय? कुठला धंदा? हो का, तुम्हाला एक सांगतो. काय प्रत्येकाने काहीतरी व्यापार करूया. करूया की? तानाजी आंघोळ कर. आंघोळ कर आंघोळ कर का हात पाय धुतलीस? त्याने सर जरा तू इकडे पुढे मनातला राग काढून टाक. मी तुला काय सांगतो मग त्याला काढून टाकला घ्या. यो, एक काम कर. हा. आता तुझी परिस्थिती आहे हालाकीची. नॉर्मल आहे. नॉर्मल हा, हा. आहे. तेव्हा एक काम कर. काय हा, थोडक्या भांडवलात जास्त नफा. काय खायचा सोडा घे. जुन्याची पुढे असलेली वजन नाही. कुठे बी काय हे काय देते ते? हा. आणि खोबा उभा का लवणे म्हणतोय? आला का नीट नाव तर घे. खोबा हा. तू एक काम कर. काय करू? तू आता ग्रामीण भागात म्हातारी माणसं जास्त हे आहेत. लका भरपूर कपड्याचा व्यापार कर. कपडे हा, काय करू? धोतर घे. खायला आज छड्डी पाहिजे की? तुला काय करायचं मी सांगतो तेवढं कर. गेला का बोकाड सोड म्हणलं की सोड. कुणाला उडतंय काय विचारतोय? तुला काय करायचं? म्हणजे नुसते धोत्र नुसती धोतर घे. ठीक आहे धोत्र येतो. तुम्ही एक लक्षात ठेवायचं. माणूस बघून शब्द टाकावा आणि झाड बघून धाव टाकावा. आता ही मला कळत नाही का? थोडक्या भांडवलात भरपूर नफा भेटेल असा धंदा मला द्यायचा. तसाच धंदा कर. असं ना? बारकी पोरं त्याला बघून त्या मानाला चिबुळ्या चाटते ते. असं? हो. आणि म्हातारी माणसं रे? उलटून पडते त्याच्यावर. अरे वा, असं कोणता धंदा करायचा मी? तू काय कर? हलवा घे. म्हणजे गोड पदार्थ. गोड पदार्थ. चालेल चालेल. हलवा. आणि आणि मी हा मी काय तुमच्या संग मोकळा येणार नाही. मग मी काय असणारा माणूस आहे का? नाही. मी केळ घेतो. अरे वा, म्हणजे पूजेला चालतात, ओटी भरणाला चालतात, पै पाहुण्याकडे हा. चालतं, लहान मुलं असली त्यांना खायला द्यायला चालतात. केळे लागते तिथे हो. बर. पण आता मी केळे घेतले ते हारोळी कशी देईन? कशी? केळे. आर म्हणजे माल आपला ईर्ष्यानं ओरडायचा इकायचा आणि पैसे मिळवायचे. बस बस बस. आता हा. तुम्हाला इथं रेशेल देतो. काय टायमाला काहीतरी झकमारी करताला. कशाला रे सर? जणू आपण बाजारातच उभा आहे. हा, असं समजून मोठे हे बघ हारोळी अशी द्यायची समोरचं पाक पाठिंबाच्या माणसाला कळलं पाहिजे. आर म्हणजे गिराईक झालं पाहिजे. हा. लगेच. देऊ का टायमिंग? हा. 1 2 3. सोडा धोत्रे हलवा. पैसा मिळेल का मार मिळेल? नाही, काय तर गडबड होती, आडवं लागते. तू काय व्यापार काढून दिले तुझ्या डोक्यात आहे का? आता तुम्हाला अक्कल आहे का? काय झालं? ऐक पुन्हा काय होत आहे? ऐक की कुठं आडवं लागते बघ बाबा. बरं हा, परत 1 2 3. सोडा धोत्रे हलवा. लगा माली काय लावतील का आम्हाला मार खायला? कोण हाताला हात दिली का बाबा? सोडा धोत्रा हलवा केळं म्हणल्यावर बाजारात किती मारतेली माणसं आपण आयला कुठे जमले व्हायला लागले? बघ की
सोडा धोत्र हित बरोबर आहे. हलवान केळ ही फुटले दोन आपल्या दोघांच मला अडवू लागायला हा, हा, लागला. बदल बदल. या दोघांचं माल चांगला आहे होईल का? पण आपल्या दोघांचं माल बरोबर नाही. बदल नाही ते हलवान केळ हित अडवू लागतं. आडवं लागतंय. मग एक काम करूया, काय करूया? आपण भाजीपाला घेऊ पाहिजे. चालतंय. तू कोबू घे म्हणजे 10 रुपयात का? चालतंय. आणि मी मुळं घेतो, टाकायचं का? पाल्यात आणतो. चालतंय. आता हे बघा तुमचा माल हायतीच आहे. हा. आमचं आहे ते. आणि आता आमच्या दोघांचा माल बदललाय. बरं, बरं. हरवले असे द्यायचे. ठीक आहे. हा, 1 2 3 सोडा, धोत्रे. मुळे. अरे पहिलं बरं होतं की आता डबल वाट लागायला. मला का हे लय काय तुला कोणी धंदा असला शिकवलाय? पाहिलं का तुम्ही धंदा करायचा लायकीच ना मला का? बरं काय होतंय पुन्हा एकदा बघ. हा, बरं बघ, हा. तेरा जाऊन बघा. हा. 1 2 3 सोडा, धोत्रे. मुळे. आईला अवघड आहे गडे. अशी जर हरवली देत आपण गावात फिरलो फिरलो तर गाड्यात पेटवतली आणि उचलून चौघालाच्या गाड्यात टाकतील. त्याचा धंदाच नको. पैसेवाला माणूस बोलू दे. तुझ्या धंद्याला आम्ही मार खाईल. काय झालं? बालमला बोलवून घे. होय, बालमलाच बोलू. बोलो. अरे बालम, अरे कुठं आहेस? काय बघा. राम राम. राम राम. कसं काय हाय का बरं बाबा? असेल की मग आता कान फोडू का तुझं? हा बरं असेल का म्हणजे उसंदर बोलायला लागलाय असेल की? बऱ्याच आलो ने बरा दिसतोस बालम. हा मग आणि कसं काय आई हाय सगळे वडील? बरे आई-वडील चांगले आहेत. अरे वा वा वा, सुंदर. बायका मुली सगळी बरे आहेत का? बायका मुलं चांगले वयाला सोडले ते अरे तसं नाही, सगळे बरे आहेत ना? हाय बरे आहेत. तुझी बायको माझी 2 पोर बरे आहेत का? तुझी पोरं डबऱ्यात घातले ते का तुला तर वाईट का वाटली? जायच्या नालायक माझी बायको तुझी पोरं पाहिजे. अरे ना नाही का, माझी 2 पोर तुझे शिकायला तुझ्या जवळ आहे का नाही ती? हा शिकायला आहे ती मग तेच विचारतोय, तुझी बायको माझी 2 पोर बरे आहेत का? ती पोरं उद्या पैसे घेऊन जाणार तुला हे पावसात पाहिजे मारून टाकेल. लगा तुला काका म्हणते ती लगा तू. आईचा पुछाचा काका द्या. येड्या, आज तुला ती काका म्हणते ती उद्या म्हणणार आहे ते काका. काय लागा मोठं पाणी आहे बाबू होऊन घ्यायला. तसं नाही रे. बाबा, माझी मुलं आहेत ते, तुझी पुतणी आहेत लगा ती. आज तुला काका म्हणते. काका उद्या उद्या घेऊन जाणार उद्या नेली बघते नालाय कुठला. अरे ती प्रेमान तुला बोलणार आहे ते काका. काय ना बोललो आमच्या बाबाखाली वाका म्हणणार आहे ते तुला. वाचा तुला वाक घेऊन स्वतःला तू माझ्या पोर बनवून जाऊ दे. काय हाय का बरं? काय सध्या बघा बरं, आम्ही तुझ्याकडे का आलोय तुला माहिती आहे? कशाबद्दल आलाय? अरे गावची यात्रा जवळ आहे रे, यात्रा भरवायची आहे. बर शेजार पाजारची जागा सगळ्या यात्रा संपत आल्या, आपल्या गावची यात्रा कधी भरवायची? चांगली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, हा. यात्रा गावची भरवायची का? हा. तर यात्रेमुळे 4 पै पाहुणे येतात, त्याच्यातून वळकी पालखी होतात, हो. त्यातून रोटी बेटी व्यवहार करण्यात असतो. यासाठी पाहुणे गोळा व्हायसाठी यात्रा भरवायची आहे. आयला पण रजा काढली पाहिजे मला. तू कुठं कामाला आहेस अजून? सर्व्हिस लागली. आता बाबा काय झालंय? सर्व्हिस लागली. रोज बघतोय पाचगावच्या डोंगराला शिरड लागते. ती सर्व्हिस करायचं दोन देखणं आहे का? रोज कुठं जातो? हा? तमाशाला आल्यावर घरातले असतील. आज शिरड लागते कशा सर्व्हिस? आल्याचं लागल्यावर जातो रोज कुठे शनिवार रविवार मग सर्व्हिस कुठं आहे? कोल्हापूर कोल्हापूरला कशाला कुठं? काय माहित नाही का तुम्हाला? कुठं? आणि माझी कंपनीत आहे का नाही? आचार्याच्या हाताखाली पीठ मळायला बरोबर 4 पैसे कमवून आणायचे. म्हणजे सर्व्हिस लागल्या. तुमचा फोन आला केला आम्ही फोन केला. मला बाळम जत्रेला ये होय, होय. जायचं हॉटेल मागता म्हणलं माझं पगार मागव हा. मला लवकर जायला. बर. तू म्हटलं अजून भजी केला तर तुझा पगार कुठला मागव? मग रे मी म्हटलं तुझ्या घाल खिचात ते बर मग काय केलं? चोरून ठेवलेले खिचात पैसे तुम्ही तर मोकळा जाते होय होय होय. मग बर काय केलं? एसटीनं आलो घरला बर आल्या आल्या बायको काढला दिवसा कशाला जाल म्हणता. तू कसला म्हणते? आज टोपल्यात भाकरी नव्हती मला भूक लागलेली म्हणजे जेवण नाही म्हणून? मी रागानं आलो. बर बायकोला मला काय काय भावाने कुठे गेलती बालम तोंड सरळ घरला घेऊन जा. काय उठगे आम्हाला म्हणतोस काय? आम्ही तुझी बायको आहे का? आज तुम्ही माझी बायकोला मी सांगते कोणाला आम्हाला ऐकते कोण? आम्ही मग तू माझी बायको आहे का? बायको म्हणाला तुझी बायको अशी आहे का? नाही, पण बायकोला मी असं सांगत बायको होतो. अशी आहे का म्हणजे टकली
घेतली आहे का नाही का तुम्ही काय बोलतोय मग बायको म्हणे जास्त बोलायचं नाही बर दाब देत बसायचं नाही हा हा तुम्ही यायचं तुम्हाला माहिती होतं का बरोबर आहे तिला काय माहित आहे तुम्ही यायचं माहिती असतं तर मग मी तुमचं जेवण बनवून ठेवलं असतं होय मी आता बशीला 4 गवता पेढ्या कापाय चालल्या बर. परत आल्यावर तुमचं जेवण बनवते बरोबर आहे, खरं आहे, खरं आहे. तासभर बसा होय. त्यापेक्षा असं करा कसं तुम्ही जावा म्हशीला 2 गवता पेढ्या कापून आणा तोपर्यंत तुमचं जेवण बनवतं बरोबर आहे बायकोचं बरोबर आहे बायकोमध्ये जावा ते वेळेतला हिला घ्या हा आणि म्हशीला 4 गवता पेढ्या कापून आणा बरोबर आहे मी आपला तेवढ्यातला हिला घेतला हा. आणि रानात गेलो बर. म्हशीच्या 2-4 पेंड्या कापायसाठी कशा तर 2 पेंड्या कापल्या कापल्यात आणि तिसरी पेंडे कापा गेलो मध्येच काय ते खास पाजले काय झाले मला वाटलं लांबडे पण काय काय कोणाला बर 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 बर. लांबड्याला भेटेल मी आणि आम्ही हातात धरतोय सगळीच लांबड्याला भ्यायची सगळीच भेट आहे होय. मग थोडं बघतो जाऊन ससा मग लागा ससा मारायचा यात्रा होती बायकोला कालवण कर म्हणायचं पै पाहुणं खात्याला चप्पल ससा मला गावतो वेळ मग काय केलं तसला जाऊन असं हाणला तो बरं माझ्या हातात ससा पळाला गेला गेला की मग काय करू आणि मग काय तो हा नाही तुझ्या हातात होतं का नाही आता ससा आपल्याला गावत नाही हा असा निश्चय केला बर माझ्या हातात होता इळा बर हा नाही फेकून असा उलटा इळा झाला कशाला माराय जे सस्याला जी इळा फेकून मारला बर बर हा. ती इळ्याची मूठ सस्याच्या गांडीत शिरली उलटा येळा धरल्यामुळं आणि सस्य इळा घेऊन लागलं पळायला बर 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 हा. जसा जसा पुढं पळल हा. तसं मागणं गावात कापायचो की मला का डबलच झालं? जसा जसा पुढं पळल मागणं गावात कापायचो आणि तो पेंड्या बांधायचो फिर कसा पळ पळून दमलं भेंडा घरे ससा खलास केला मारलाच मग मानलं, गावात मानलं. आला. हा गवताचा आयता बिंदा बांधला हा बिंदा दोषावर घेतला सस घेतलं घरी आलो बर ऐकायला म्हणलं ससा मारलेला आहे पाहुणे यांना हा सशाचं बारीक बारीक तुकडं कर हा तोपर्यंत मी बघुल्यावर चून ठेवतो आवला ते उलटाय लागलाच की काय सर आर चुलीवर बघून तर मन बालम हा चुली बघून ठेवलं हा. आणि हाय असा देवळीत हिला इकडं मुठ करून ठेवला बर 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 लगेच ससा त्या बघुल्या शिजाय टाकला हा हा आईला म्हणलं तास झालं ससा कसला शिजतोय तुला तर भुका लागले आम्ही तिथेच बसलो बघुल्याजवळ हा आणि बघुल्याचं झाकण काढून बघायला गेलो तर सशाची नजर त्या दिवळीतल्या हिऱ्यावर पडली शिजू काटलेले सध्याची हा. बर. त्याला वाटलं अजून आपल्या गांधी शिरते म्हणून सशाची बघुल्याचं पळालं आम्ही रात्रीचा लमडे रे काय हा लगा शिजू काटलेल्या सध्याची त्या मुठीकडे नजर गेली म्हणतो यार हा, रात्री मला सपान पडलं सांगते फोटो का लागा स्वप्नात सांगायला लागलाय तू आता मी आणते पण मी सांगते अरे आम्ही लक्ष देऊन ऐकायला लागलो काय सांगू नको यात्रेला कार्यक्रम आणायचा आहे. चला चला कुणा जाणार माझा तमाशा तमाशा पुन्हा जाऊन लता लंका जाणं चांगला आहे बघितलाय का लगा बघितलायच का अरे बघितलं कसलाय काय बघण्यात आज जाऊन ऑफिस मध्ये जा का बघ दादा बायका दाड्या करायला लागलेल्या दाड्या नव बायका मेकअप करत बसले या 2 दाड्या आहेत ना अरे हाय काय का मिशा कातरते त्यांना नाव देते ते लगा हा ती मिशा कातराला तानाजीची आजी हवी नाला का तानाच्या आजीला मिशा होते वे दाढी होती त्यावेळेस 4 गाणी ऐकूया आणि नंतर कार्यक्रम ठरवूया कशा शांततेने पार पाडायचा हो हा? चला बरोबर चला